Hello Red Eye Picture viewers. Today we are at film conference organized by Shri Meghraj Ji Bhosle sir, head of Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal, called Nirmati Samvad. आज झालेल्या निर्मित संवाद या कार्यशाळेचे संपूर्ण लाईव्ह रेड आय पिक्चर्स या चॅनलवर दिसणार आहे. निश्चितच आपण सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जे जे उपस्थित राहू शकले नाही त्यांनी या कार्यशाळेचा अनुभव घ्या, आस्वाद घ्या. थँक्यू. ये फिल्म कॉन्फ्रेंस स्पेशली ऑर्गेनाइज किया गया था फॉर मराठी फिल्म प्रोड्यूसर्स एंड डायरेक्टर्स. बेसिकली बहुत सारे प्रोड्यूसर्स एंड डायरेक्टर्स होते हैं जिनको फिल्म तो बनानी होती है बट लेकिन पता नहीं होता है कि कैसे शुरू करें एंड फिल्म रिलीज कहाँ करें. तो बेसिकली इसमें डिटेल नॉलेज दिया गया है इसमें, फ्रॉम प्री प्रोडक्शन टू प्रोडक्शन एंड पोस्ट प्रोडक्शन, एंड हाउ टू डू अ थिएटर रिलीज एंड OTT प्लेटफॉर्म पे हम अपनी फिल्म कैसे रिलीज कर सकते हैं एंड उसमें क्या प्रोसेस लगता है, ये इसमें डिटेल नॉलेज दिया गया. नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे आणि अध्यक्ष मेघराज राजे भोसले फाउंडेशन. मित्रो, आज अतिशय आनंद होतोय की पुण्यामध्ये आमच्या सर्व मित्रांनी मिळून स्थापन केलेल्या मेघराज राजे भोसले फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून निर्मिती संवाद हा कार्यक्रम पुण्यामध्ये आज अरेंज केला होता आणि प्रचंड असा फर्स्ट टाइम रिस्पॉन्स. 500पेक्षा जास्त मराठी चित्रपट निर्माते इथं आवर्जून उपस्थित राहिले. त्याचबरोबर अनेक दिग्गज मान्यवर या कार्यक्रमामध्ये विविध विभागावर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले. सकाळी 9 वाजता कार्यशाळा झाली, ती संध्याकाळी आता 7:30 वाजेपर्यंत सर्व निर्माते बसून होते. सर्व येणारे पाहुणे सुद्धा तोपर्यंत थांबून होते. प्रत्येक पाहुण्यांनी फक्त आपलं लेक्चर न अटेंड करता इतरांचे मार्गदर्शन ऐकले. त्यामुळं लिखाणापासून ते पोस्ट प्रोडक्शन, शूटिंग, त्यानंतर आफ्टर रिलीज, सॅटेलाईट राईट्स असतील, OTT प्लॅटफॉर्म असेल, फेस्टिवल असतील, या सर्व गोष्टींची माहिती, शासनाच्या योजनांची माहिती या माध्यमातून सर्वांना मिळाली. आज आमच्या या इच्छेला आमच्या पाठीशी उभा राहिलेले सर्वच प्रायोजक यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन कुठलेही मानधन न घेता आदरणीय सचिनजी पिळगावकर असतील, डॉक्टर मोहन आगाशे असतील, त्याचबरोबर तेजस्विनी पंडित असतील व इतर सर्वच मान्यवर जे जे आज पाहुणे म्हणून उपस्थित राहिले, वेगवेगळ्या क्षेत्र विभागात त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचा आभार मानतो की अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या रजिस्टर निर्मात्यांनी, 500पेक्षा जास्त निर्मात्यांनी महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून येऊन आज आम्हाला उत्तम असा प्रतिसाद दिला. निश्चितच त्यामुळे माझ्या मागे प्रचंड अशी ताकद निर्माण झाली आहे आणि भविष्यामध्ये या फाउंडेशनच्या माध्यमातून निर्मात्यांसाठी, मराठी कलावंतांसाठी, तंत्रज्ञांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचे काम आम्ही करणार आहोत. धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट उपक्रम. मेघराजजीने एकदा ठरवलं हे करायचं
तर ती एवढी पॉझिटिव्ह त्यांची बर्निंग डिझायर असते की सर्व गोष्टी आपोआप व्हायला लागतात. आणि त्याचं आजचं हे आपण सर्वजण एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये इथे उपस्थित आहात हे त्याचं एक उदाहरण आहे. आणि असे शेकडो उपक्रम मी मागील 4-5 वर्षाच्या माझ्या असोसिएशनमध्ये मी बघितलेले आहेत. एवढी चांगली कॅपॅसिटी, एवढी चांगली ऑर्गनायझिंग कॅपेबिलिटी, कॉम्पिटन्सी आणि मुख्य म्हणजे नेटवर्क त्यांचं जेवढं छान आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. एकदा त्यांच्याकरता आपण फार जोरदार टाळ्या वाजवूया. अशा पद्धतीचे परिसंवाद जास्तीत जास्त व्हायला पाहिजेत असं मला वाटतं आहे की आता एक निर्मात्यांसाठीची कार्यशाळा चालू आहे किंवा झाली असं आपण म्हणू शकतो. त्याच पद्धतीने दिग्दर्शनाची व्हावी, त्याच पद्धतीने मार्केटिंगची व्हावी मराठीमध्ये. मगाशी आपण परिसंवादात जसं ऐकलं तसंच की क्रिएटिव्ह लेवलवरती काम करणारी खूप सारी लोक आहेत. आता एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये फिल्म झाल्यानंतर मुख्य प्रश्न असा आहे की ह्या फिल्म सगळ्या विकायच्या कुठं, तर त्याबद्दल काहीतरी मार्गदर्शन असावं असं मला फार मनापासून वाटतं आहे. म्हणजे याच्यामध्ये सॅटेलाईटचं अंग असेल किंवा याच्यामध्ये OTT सारखं असेल किंवा थिएट्रिकल रिलीज आहे. आता याच्यात वितरण व्यवस्थेवरती फुटाणे सर बोलतील किंवा टेलिव्हिजनवरती मळेकर सर आहेत किंवा झी TVची काही लोक आहेत. पण मला असं वाटतं ह्याच्यामध्ये डिटेल निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना याच्यामधली डिटेल माहिती कळायला पाहिजे. याच्यासाठी अजून एखादी कार्यशाळा आयोजित करावी असं मला फार मनापासून वाटतंय. इस निर्मति संवाद के प्रोग्राम में एक बहुत ही इम्पोर्टेंट पॉइंट कवर किया गया, वो है महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से मिलने वाला सपोर्ट. यस, महाराष्ट्र गवर्नमेंट ऑलवेज सपोर्ट द मराठी फिल्म इंडस्ट्री रिगार्डिंग देयर फाइनेंशियल एंड प्रमोशनल थिंग. तो इसमें एक महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से डिग्निटरी आए थे जिन्होंने पूरा इन्फॉर्मेशन दिया कि अगर वो फिल्म बनाते हैं तो उनको अनुदान किस तरह मिल सकता है एंड व्हाट इज द क्राइटेरिया टू कंप्लीट इट. एंड इससे काफ़ी लोगों को हेल्प मिला ताकि वो फ्यूचर में एक उनको एक सपोर्ट मिले एक फिल्म बनाने के लिए. आपण म्हणालात की शासन अनुदान आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर एक गोष्ट नम्रपणे मी आपल्याला नमूद करतो की शासन कोणालाही अनुदान देत नाही. शासन कुणालाही अनुदान देत नाही. शासन निर्मात्यांच्या पाठीशी उभं राहतं ते अर्थसहाय्याच्या माध्यमातून. तुम्हाला शासन हे अर्थसहाय्य देतं ज्याच्यामध्ये शासनाचा शुद्ध हेतू असतो निर्माता जगला पाहिजे. निर्मात्या पाठीमागे शासन पूर्णत्वानं ठामपणे उभं राहतं. आता प्रश्न असा असतो की एखादी गोष्ट द्यायची झाली तर काही नियम अटी काही लागू करावे आपल्याला लागतात, त्याच्याशिवाय गोष्टी पुढे जात नाही. तर त्या पद्धतीने आपण नियमांच्या अटींमध्ये अटी आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्याची तुम्ही पूर्तता केली की आपल्याला अर्थसहाय्य जे आहे ते प्राप्त होतं. तर आपण खूप चांगले कंटेंट्स, खूप चांगले चित्रपट तयार करू शकतो. आणि सध्या जी काही आपल्याला एक भीती आहे साऊथच्या चित्रपटांची किंवा हिंदी चित्रपटांचं कॉम्पिटिशन, ते जर का आपण अशा प्रकारे मार्गदर्शन करू शकलो तर आपण त्यातनं नक्की तरुण जाऊ. आणि आत्ता ऑलरेडी आपण इंटरनॅशनल लेवलला आहोत, पण इंटरनॅशनल लेवलमध्ये अजून आपला मोठा इम्पॅक्ट होईल याची मला गॅरंटी वाटते. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. खूप छान कार्यक्रम केला आहे. असेच कार्यक्रम तुम्ही करत राहा. इस
इस निर्वृति संवाद में बहुत ही बड़े बड़े सेलिब्रिटीज एंड डिग्निटीज आए थे, जैसे कि सचिन पिलगांवकर सर, मोहन आगाशे सर एंड तेजस्विनी पंडित मैडम एंड काफ़ी दिग्गज थे जो टॉप लेवल के इस फिल्म इंडस्ट्री के हैं। इन्होंने अपना एक्सपीरियंस शेयर किया एंड जितने भी प्रोड्यूसर्स एंड डायरेक्टर्स यहाँ इन्होंने अटेंड किया था, इनको काफ़ी इन्फॉर्मेशन मिली ताकि वो आगे चल के जब भी फिल्म बनाए या थिएटर रिलीज करना है या ओटीटी रिलीज करना है तो क्या प्रोसेस होता है एंड क्या प्रिपरेशन करनी पड़ती है, इसमें उनको काफ़ी हेल्प मिली। हे मला छानच वाटतंय आणि मेघराज भोसले यांच्या कन्सिस्टन्सीचं मला खूप कौतुक वाटतंय, कारण सातत्याने इतकी वर्ष चित्रपट महामंडळासाठी काम करणं, अगदी आम्हाला कुठल्याही अडचणी आल्या तरी ते कायम आमच्यासाठी उभे असतात आणि एक निर्मिती संवाद नावाचा एक उपक्रम राबवणं हे खरंच खूप गरजेचं सुद्धा होतं आत्ताच्या काळामध्ये, कारण इतके सिनेमे येत आहेत, इतके विखुरलेले लोक आहेत, त्या इंडस्ट्रीला एकत्र आणून त्यातले निर्माते सगळे एकत्र आणून त्यांनी जो हा उपक्रम त्यांनी आणि संजय चोरडिया यांनी जो काही राबवला आहे त्यांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांचे आभार. पहिली गोष्ट म्हणजे मला कौतुक करावं असं वाटतंय मेघराजजी हे माझ्या आयुष्यात खूप जवळ आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जी आत्मीयता आहे मराठी चित्रपटांबद्दल किंवा मराठी चित्रपट निर्मात्यांबद्दल आणि फक्त निर्माते दिग्दर्शक वगैरे आणि अभिनेते यांच्यापुरती ही भावना मर्यादित नाही आहे त्यांची. सर्व तंत्रज्ञ आपले स्पॉट बॉईज सकट जे आहेत ते सर्वांची ती काळजी घेतात. आजही हा इथे जो ही जी कार्यशाळा इथे त्यांनी आयोजित केली, नंतर संजयजी त्यांनी सुद्धा हातभार लावला या कार्यशाळेत, ती आमच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या मराठी चित्रपटसृष्टीकरता आपल्या मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांकरता ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्यांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी दुसऱ्या क्षणाला हो म्हटलं की मी येतो. इस निर्मति संवाद के प्रोग्राम में श्री मेघराज जी भोसले सर ने एक बीमा पॉलिसी भी लॉन्च की जो स्पेशली फिल्म इंडस्ट्री के लिए है, क्योंकि फिल्म इंडस्ट्री में बहुत सारे रिस्क होते हैं जिसमें उनको कोई हेल्प नहीं करता है। तो यहाँ पे उनको उनके और फैमिली को और उनके लिए एक स्पेशली बीमा पॉलिसी लॉन्च किया है ताकि उनको एक फाइनेंशियल सपोर्ट भी मिल सके। एंड थैंक यू फॉर लॉन्चिंग दिस पॉलिसी सर। चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, सर्व प्रकारच्या कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ या सर्वांसाठी ही विमा पॉलिसी MRB फाउंडेशन्सच्या माध्यमातून इथे त्याचं लॉन्चिंग होत आहे. याचा लाभ आपण सगळ्यांनी जरूर घ्यावा, आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. भैयांचा मेघराज राजे फाउंडेशन यांचा इतका चांगला उपक्रम आहे हा. खरं म्हणजे अनेक निर्माते आहेत की शोधतायत काय कशा पद्धतीने करायची इच्छा आहे, काही थोडाफार फायनान्स आहे, क्रिएटिव्ह करायचं आहे, पण नेमकी सुरुवात कशी करावी
इथूनच बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की मी नेमकं काय करू. मला निर्माता म्हणून उभं राहायचं आहे, मला काही वेळा क्रिएटिव्ह म्हणून आवड आहे आणि काही वेळा बिझनेस म्हणून पण नेमकी सुरुवात कशी करावी हेच बऱ्याच वेळा समजत नाही. आणि नेमकं मेघराज सरांनी नेमकं ह्याच गोष्टीवर विचार करून या सगळ्या लोकांना एकत्र आणलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे सगळे निर्मितीचे जे टेक्निकल अंग आहेत त्याची सुरुवात कशी करावी. आणि ह्याच्यासाठी खरंच म्हणजे मेघराज राजे सरांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहे. मी प्रवीण तायडे, सत्यशोधक ह्या चित्रपटाचा निर्माता आहे. आणि निर्मिती संवाद हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मेघराज भोसले फाउंडेशन आणि उर्विता प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून खूप सुंदर आहे. आणि खरोखर सांगायचं तर मराठी चित्रपट क्षेत्राला निर्मितीसाठी जे प्रोत्साहन किंवा जी माहिती असायला पाहिजे ते ह्या माध्यमातून सर्वांना मिळत आहे. आज हम ओनली हाईलाइट ऑफ द प्रोग्राम दिखाएंगे, जिसमें थ्रू आउट द डे क्या क्या प्रोग्राम हुए एंड उसे ग्लिम्सेस आपको देखने के लिए मिलेंगे. अगर आपको डिटेल वीडियो देखते हैं तो कमिंग वीक में हम पूरे वीडियोस अपलोड करेंगे सेक्शन वाइज, फ्रॉम प्रोडक्शन, प्री प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, OTT रिलीज, थिएटर रिलीज एंड महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से कैसे अनुदान मिलता है. तो इसके डिटेल वीडियो बहुत ही जल्द हम अपलोड करने वाले हैं. तो सब्सक्राइब हमारा चैनल ताकि आपको वीडियो आपको देखने के लिए मिले. एंड हाँ, one more important thing, thank you Meghraj ji Bhosle sir for giving us Red Eye Picture this opportunity to cover this event. Thanks a lot.